फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण गणपती बाप्पाला छान असं खिरीचा प्रसाद अर्पण करायचा आहे. तर आणि आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. छान चवीला खूपच छान लागते, खूप भारी लागते आणि हेल्दी म्हणजे गुळाची बनवणार आहोत. आपण साखरेचा वापर नाही करणार आहोत, पण जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरू शकता. तर तांदळाची खीर बनवण्यासाठी ना मी काय केलं आहे, वाटीमध्ये हे तांदूळ भिजत ठेवलेले आहे. म्हणजे हे 4 ते 5 चमचे तांदूळ आहे. तुम्ही म्हणजे 1 मूठभर मी तांदूळ घेतले. बासमती तांदूळ आहे, तुम्ही कोणते पण साधे घेऊ शकता. पण बासमती तांदूळ घेतले ना त्याची टेस्ट आणि त्याचा सुगंध खूपच छान येतो, म्हणून मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत. आणि आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना, ते मी 4 चमचे तांदूळ घेतले आहेत आणि तांदळाला मी स्वच्छ धुतलं आणि मी हे 1 तास भिजत ठेवलेले आहे. त्याचबरोबर मी हे गूळ पण घेतलेलं आहे. हे मी तांदूळ 4 चमचे घेतलेले आहे, तर गूळ मी डबल गूळ घेतलेला आहे. 8 ते 9 चमचे मी गूळ घेतलेला आहे. तांदळापेक्षा डबल मी गूळ घेतलेला आहे आणि गुळाला मी शिरून मी हे भिजत ठेवलेलं आहे. आता आपण हे गूळ गरम करत ठेवायचं आहे. थोडंसं आपण गूळ मेल्ट करायचं आहे, म्हणजे आपण गरम करत ठेवायचं आहे. आणि हे मी अर्धा लिटर हे दूध घेतलेलं आहे. दूधला पण मी गरम करून घेतलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही काजू, बदाम, जायफळ पावडर, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता हे गरम करत ठेवूया. हे बघा, हे मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. म्हणजे हे आपण थोडंसं वितळवून घ्यायचं आहे. जोपर्यंत गूळ मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण हे मिक्सीमध्ये वाटून घेऊया. हे मी पाणी काढून टाकते आहे आणि एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे. आपल्याला हे थोडंसं भरत ठेवायचं आहे, म्हणजे हलकासा दरदरा वाटून घ्यायचा आहे. म्हणून काय करायचं, पाणी न ॲड करता मिक्सी ऑन ऑफ करून फक्त 1 ते 2 वेळा मिक्सी ऑन ऑफ करायचं आहे. म्हणजे हलकीशी आपण भरड करायची आहे, एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे. हे बघा, हे एवढं असं हे भरड ठेवलेलं आहे. असं रवासारखं टेक्स्चर ठेवायचं आहे, थोडंसं जाडसर. हे बघा, म्हणजे खाताना तांदळाचा कण दाताखाली आला ना तर खूपच छान टेस्ट लागते. आता हे बघा, गूळ असं व्यवस्थित वितळून गेलेलं आहे. आता मी हे साईडला ठेवते. आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपण तूप ॲड करूया. आता या तुपामध्ये आपल्याला हे काजू बदाम हलकेसे रोस्ट करून घ्यायचं आहे आणि हे किसमिस आपण नंतर हे करूया. मी फक्त काजू आणि बदाम घेतले आहेत. तुमच्याकडे दुसरं आणखी ड्रायफ्रूट्स असतील ना, म्हणजे अक्रोड, पिस्ता वगैरे, ते पण तुम्ही घेऊ शकता. आपल्याला काजू बदाम हलकेसे रोस्ट करायचे आहे, म्हणजे काय त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि आता आपण किसमिस ॲड करूया. हे बघा, काजू बदाम किसमिस मी भाजून घेतलेले आहेत. आता आपले हे जे तांदूळ आहेत ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. आपल्याला तुपामध्ये ना तांदूळ हलकेसे परतून घ्यायचे आहेत, त्याच्याने ना टेस्ट खूप छान लागते. हे बघा, हलकेसे मी परतून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि हे मंद गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे. हे मी मिक्सी जारमध्ये पण थोडंसं दूध ॲड केलेलं आहे, कारण मिक्सीमध्ये थोडेसे तांदूळ चिकटले होते. आणि छान असं आपल्याला ढवळत राहायचं आहे. मंद गॅसवरती असं सतत ढवळत राहायचं आणि छान अशी आपली खीर शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा, 5 मिनिटं होत आली आहे. खीर पण जराशी घट्ट होत आली आहे आणि तांदूळ आपले जे ॲड केले होते ना ते छान असे शिजले आहेत. आता जर तुम्हाला आणखी घट्ट हवं असेल ना तर तुम्ही आणखी थोडा वेळ ढवळत राहा. आता छान असं टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडीशी मलाई ॲड करते आहे. 2 चमचे मलाई ॲड केली आहे. पोहे खायचे चमचे, जी आपली दुधावरची साय असते ना ती साय मी घेतली आहे, कारण मी हे गाईचं दूध वापरलं आहे, फुल फॅट क्रीम नाही आहे. जर तुम्ही फुल फॅट क्रीम वापरलं ना तर अशी साय ॲड करायची गरज नाही लागणार. आणि ढवळताना आजूबाजूची जी साय असते ना ती पण अशी खरवडून आतमध्ये ॲड करायची आहे. हे बघा, छान अशी घट्ट झाली आहे खीर. आता जे आपले काजू बदाम वगैरे आहेत ना, ड्रायफ्रूट, ते ॲड करूया. आणखी जर तुम्हाला काजू बदाम किती पाहिजे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करा.
आता मी गॅस बंद करते आहे आणि खीर ना हलकीशी थंड झाली ना, एकदम पण थंड नाही करायची, पण गरम गरम असताना गुळाचं पाणी ॲड नाही करायचं, नाही तर आपली खीर फाटू शकते. म्हणजे गॅस बंद करायचा आणि कसं ढवळत राहायचं. हलकी थंड झाली ना गुळाचं पाणी ॲड करायचं आहे. आता आपण जे गुळाचं पाणी आहे ना ते ॲड करूया. हे बघा कलर पण किती सुंदर आला आहे खिरीचा. तुम्ही किती गोड खाता ना त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं पाणी ॲड करा. काही जणांना जास्त गोड खीर आवडते तर काही जणांना कमी गोडाची आवडते, त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण तांदळाची खीर बनवली आहे ना, मग जशी जशी थंड होईल ना तशी थोडीशी घट्ट होत राहील. आता मी हे जायफळ घेतलेलं आहे, ती जायफळ पावडर आपण थोडीशी ॲड करूया. तुम्ही वेलची पावडर पण ॲड करू शकता किंवा वेलची आणि जायफळ दोन्ही ॲड करू शकता. पण गुळाच्या रेसिपीमध्ये ना जायफळ पावडरचा टेस्ट खूपच छान लागतो, म्हणून मी जायफळ पावडर घेते आहे. आता आपली छान अशी मस्त तांदळाची खीर तयार झाली आहे. गुळ तांदळाची खीर तयार झालेली आहे. थोडी थंड झाली की मग आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त अशी गरमागरम तांदूळ आणि गुळाची खीर तयार झालेली आहे. मी हे वरती गुळाचं पाणी आणि थोडंसं मी हे जायफळ पावडर स्प्रिंकल केलेली आहे. तुम्ही ह्याच्यावरती आणखी काजू बदाम वगैरे ॲड करू शकता. खायला खूप छान लागते, खूपच भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय केला, तुम्हाला नक्की आवडेल. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये अजूनपर्यंत नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि सबस्क्राईब करताना ना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला तर मग आता पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.